नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत स्टँडर्ड 9चा चॅप्टर नंबर 6 याचा प्रॉब्लेम सेट 6 बघणार आहोत। त्याचा फर्स्ट क्वेश्चन आहे चूज करेक्ट अल्टरनेटिव्स आन्सर अँड फिल इन द ब्लँक्स। तर फर्स्ट क्वेश्चन आहे रेडियस ऑफ अ सर्कल इज 10 सेंटीमीटर अँड डिस्टन्स ऑफ कॉर्ड फ्रॉम द सेंटर इज 6 सेंटीमीटर, हेन्स द लेंथ ऑफ द कॉर्ड इज आन्सर ऑप्शन ए येतो 16 सेंटीमीटर। सेकंड आहे द पॉइंट ऑफ कॉन्करन्स ऑफ ऑल अँगल बायसेक्टर ऑफ अ ट्रायंगल इज कॉल्ड द ऑप्शन सी इन सेंटर। ओके, थर्ड आहे द सर्कल विच पासेस थ्रू ऑल vertex of the triangle is called circumcircle, option A। फोर्थ आहे लेंथ ऑफ अ कॉर्ड ऑफ अ सर्कल इज 24 सेंटीमीटर इफ डिस्टन्स ऑफ अ कॉर्ड फ्रॉम द सेंटर इज 5 सेंटीमीटर देन द रेडियस ऑफ दॅट सर्कल इज ऑप्शन बी 13 सेंटीमीटर। फिफ्थ आहे द लेंथ ऑफ द लॉन्गेस्ट कॉर्ड ऑफ द सर्कल विथ रेडियस 2.9 सेंटीमीटर इज ऑप्शन डी आन्सर इज 5.8 सेंटीमीटर। 6 बघूया रेडियस ऑफ अ सर्कल विथ सेंटर ओ इज 4 सेंटीमीटर इफ लेंथ ओ पी इज इक्वल्स टू 4.2 सेंटीमीटर से वेअर पॉइंट पी विल लाई, ऑप्शन सी आन्सर इज आउटसाइड द सर्कल। ठीक आहे। 7 नंबरचा आहे द लेंथ ऑफ पॅरलल कॉर्ड विच आर ऑन opposite side of the center of a circle are 6 centimeter and 8 centimeter. If radius of a circle is 5 centimeter, then the distance between this chord is option D answer is 7 centimeter. ठीक आहे, समजलं सर्वांना? नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, क्वेश्चन नंबर 2 आहे कंस्ट्रक्ट इन सर्कल अँड सर्कमसर्कल ऑफ अ equilateral triangle DSP with side 7.5 cm. Measure the radius of both of circle and find the ratio of radius of circumcircle to the radius of incircle. आता बघा इथे मी त्याची रफ डायग्राम ड्रॉ करून घेतली आहे। आधी काय करायचं आहे, हा छोटा सर्कल जो आहे इन सर्कल तो ड्रॉ करून घ्यायचा आहे। त्याला स्पर्श करणाऱ्या अशा त्या त्रिकोणाच्या बाजूज आपल्याला ड्रॉ करून घ्यायच्या आहेत, म्हणजे ट्रायंगलच्या सेगमेंट ह्या त्याला जॉईंट येतील अशा त्या खेटून आपल्याला काढून घ्यायच्या आहेत। आणि तिघं पण याच्या 7.5 सेंटीमीटर 7.5 सेंटीमीटर हे मेजरमेंट त्याचं दिलेलं आहे। ठीक आहे, तर मग नंतर त्याच्या ह्या ज्या आहेत बायसेक्टर्स ड्रॉ करून घ्यायच्या आहेत आपल्याला, आणि नंतर मग सर्कल ड्रॉ करून घ्यायचं आहे त्या ट्रायंगलचं। ठीक आहे, या पद्धतीने मी अशी रफ डायग्राम ड्रॉ केलेली आहे। आता आपण त्याची फेअर डायग्राम बघूया। ही बघा, ही मी फेअर डायग्राम काढली आहे। आधी घेतला आहे एस पी, हा त्याचा बेस 7.5 सेंटीमीटर इथे घेतला आहे। त्यानंतर बघा इथे याच्या मी अँगलच्या बायसेक्टर ड्रॉ करून घेतलेला आहे, म्हणजे इथे अँगल डिवाइड होऊन जातात। ठीक आहे, आता आपल्याला बायसेक्टर काढण्यासाठी एक सेम डिस्टन्सवरती मी इथे आर्क करून घेतले आहे। त्याच्यानंतर मी कंपासमध्ये थोडं मोठं अंतर घेऊन आणि हे ह्या आर्कवर ठेवून इकडे आर्क केलेला आहे, परत ह्याच्यावर ठेवून हा इकडे आर्क करून तो एस अँगलचा बायसेक्टर हा त्याच्या फ्रंट साईडला आलेला आहे। ठीक आहे, तर मग त्याच पद्धतीने बघा आता हा जो पी अँगल आहे त्याचा बायसेक्टर काढण्यासाठी इथे एका कमी अंतरवरती मी थोडे आर्क करून घेतले आहेत, परत त्याच्यावरती हे कंपास ठेवून हा इकडून करून हा आर्क केला आहे इथे ठेवून आणि हा आर्क केलेला आहे। नंतर हा पी अँगलचा हा बायसेक्टर येतो, म्हणजे हा पी अँगल जो आहे तो सेम डिस्टन्समध्ये डिवाइड होऊन जातो। ठीक आहे, तर मग जे इथे छेदतात म्हणजे स्पर्श करतात तर तिथे तो आपला राईट अँगल ट्रायंगल तिथे बनतो। आता यावर आपले जेव्हा हे बायसेक्टर काढले जातात त्याच्यानंतर काय करायचं आहे, तर हा इनसर्कल आपल्याला ड्रॉ करून घ्यायचा आहे। इनसर्कल ड्रॉ केल्यानंतर ठीक आहे, इनसर्कल ड्रॉ केल्यानंतर मग काय करायचं आहे, इथून आपल्याला जो हा डिस्टन्स आहे तो काउंट करायचा आहे। तिघं अँगल्सचा कंपासमध्ये सेम डिस्टन्स घ्यायचा आहे आणि मग त्याच्यानंतर सर्कल आपल्याला इथे ड्रॉ करायचा आहे। ठीक आहे, आलं सर्वांच्या लक्षात? मग अशा पद्धतीने हा क्वेश्चन नंबर 2 सॉल्व केलेला आहे। त्याच्यानंतर मग आता इथून जी इनसर्कलची रेडियस येते ती आपल्याला
स्केलमध्ये मेजर करायची आहे ती 2.1 येते. आणि डी अँगलपासून तर ह्या सर्कलपर्यंतची म्हणजे इथूनच आपण हा सर्कल ड्रॉ केलेला असतो, म्हणून ही रेडियस काउंट करायची, ही 4.2 येते. ठीक आहे. मग आता आपण इथे घेतलेलं आहे इन सर्कल रेडियस इक्वल्स टू 2.1 सेंटीमीटर आणि सर्कल रेडियस किती येते 4.2 सेंटीमीटर. आता रेशो जर आपल्याला घ्यायचा तर 4.2 अपॉन 2.1 इक्वल्स टू काय येईल इथे 2.1 येईल. देअरफॉर 2 ॲज 1 हे त्याचा आन्सर येतं, म्हणून DM ॲज टू MN इक्वल्स टू 2 ॲज टू 1. ओके. मग रेशो ऑफ द रेडियस ऑफ सर्कल टू द रेडियस इन सर्कल इज 2 ॲज 1. या रेशोमध्ये रेडियस येते. ठीक आहे. बघा क्वेश्चन नंबर 3 आहे कन्स्ट्रक्ट द ट्रायंगल NTS स्क्वेअर NT इज इक्वल्स टू 5.7 सेंटीमीटर, TS इज इक्वल्स टू 7.5 सेंटीमीटर अँड अँगल NTS इज इक्वल्स टू 110 डिग्री अँड ड्रॉ इन सर्कल अँड सर्कल ऑफ इट. आता मी इथे रफ डायग्राम ड्रॉ केलेली आहे. आधी काय केलं आहे आपण बेस घ्यायचा आहे, नंतर त्याचा 110 डिग्रीचा अँगल घ्यायचा आहे. TS हा बेस घेतलेला आहे, नंतर जो अँगल मिळतो त्याला N नाव दिलेलं आहे लेबलिंग. नंतर आपल्याला हा इन सर्कल ड्रॉ करून घ्यायचा आहे आणि हे मी त्याचे बायसेक्टर्स घेतलेले आहेत दोघं अँगलचे. आणि त्यानंतर मी हे जे घेतलेले आहेत ते आपल्या ज्या ह्या लेंथ आहेत त्या डिवाईड करून घेतलेल्या आहेत. ठीक आहे. समजलं सर्वांना. आता इथे जे सेंटर येतो याला आयने डिनोट करायचा आहे. हा जो सेंटर आला हा सीने. इन सर्कल हा या मेजरमेंटने हा इन सर्कल ड्रॉ करायचा आहे आणि हा जो केंद्रबिंदू येतो त्याच्याने हा सर्कल आपल्याला ड्रॉ करायचा आहे. हा जो अँगल येतो तो ऑब्ट्यूस अँगल येतो, म्हणजे 90 डिग्रीच्या जो पुढे अँगल येतात ते काय असतात विशाल कोण असतात, म्हणजे ऑब्ट्यूस अँगल असतात. ठीक आहे. आता मेजरमेंट देऊन घेतलेलं आहे मी दोघं लेन्थचं, जिथे अँगल आपले डिवाइड होतात ते सेम मेजरमेंटने येतात. ठीक आहे. आता आपण याची फेअर डायग्राम बघूया. ही बघा, ही फेअर डायग्राम मी ड्रॉ करून घेतलेली आहे. आता फेअर डायग्राममध्ये आधी बेस घेतला आहे TS हा 7.5 सेंटीमीटर. त्यानंतर मी अँगलचे बायसेक्टर ड्रॉ करून घेतलेले आहेत. आता बायसेक्टर कसे ड्रॉ करायचे मी सांगितले आहे. एक छोटे आर्क घेऊन घ्यायचे कमी डिस्टन्सवरती, त्यानंतर कंपासमधलं अंतर वाढवून घ्यायचं आहे. ह्या आर्कवर ठेवून इकडे करायचं आहे आणि ह्या आर्कवर ठेवून इकडे एक आर्क करायचा आहे. त्याच्यानंतर जो सेंटर पॉईंट मिळतो तिथून आपल्याला हा सेगमेंट इथे टाकायची आहे, म्हणजे आखून घ्यायची आहे. त्यानंतर पण हा अँगल सेम, हे दोन अँगल्सचे आपण बायसेक्टर घेतलेले आहेत. त्यानंतर इथून आणि आपण हे मेजरमेंट कंपासमध्ये घेतलं आहे. त्याच्यानंतर ते थोडंसं आपण ते वाढून घ्यायचं आणि हे दोन्ही साईडला इथे आर्क करून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर हा जो आहे हा बायसेक्टर आपण काढलेला आहे. ठीक आहे. मग हे आल्यानंतर आपल्याला हे तिघं पॉईंट इथे जॉईंट होतात असं हे इन सर्कल आपल्याला इथे ड्रॉ करून घ्यायचं आहे. त्यानंतर मग NT हिची सेंटर लाईन आपण घेतलेली आहे आणि TS याची आपण ही सेंटर लाईन घेतली, तर ते ह्या पॉईंटमध्ये म्हणजे ह्या सेंटरला ते जॉईंट होतात, त्याला आपण सीनं डिनोट केलेलं आहे. त्यानंतर ह्या अँगलपासून आणि आपण ही रेडियस आपण घेतली आहे ती सर्कलची. ठीक आहे. मग ह्या रेडियसने आपण हे तिघं अँगल काय करायचे आहेत कंपासने व्यवस्थित मेजर करून बघायचे आहेत की तिघं अँगलला परफेक्ट येतं आहे का. आल्यानंतर मग आपण हा सर्कल ड्रॉ करून घ्यायचा आहे. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, समजलं सर्वांना. हे बघा अशा पद्धतीने ही डायग्राम मी ड्रॉ केलेली आहे. बघा क्वेश्चन नंबर 4 आहे इन अ फिगर C इज द सेंटर ऑफ अ सर्कल. सेगमेंट QT इज अ डायमीटर. QT ही डायमीटर आहे. CT 13 युनिट्स दिले आहेत. CP हे 5 युनिट्स दिलेले आहेत. फाइंड द लेंथ ऑफ कॉर्ड RS. ठीक आहे. आता आपण इथे सोल्युशनमध्ये घेऊया. CT इज इक्वल्स टू 13 युनिट्स गिवन आहे. CQ हे पण किती येतील 13 युनिट्स येतील आणि QT ही काय आहे डायमीटर आहे. ठीक आहे. बघा CP स्क्वेअर प्लस PR स्क्वेअर इज इक्वल्स टू CR स्क्वेअर हे पायथागोरस थेरमनुसार येतं. मग CP इज 5 स्क्वेअर येतो प्लस PR आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. मग 13 स्क्वेअर. ठीक आहे. मग हा 13चा स्क्वेअर येतो 169 आणि 5चा येतो 25 आणि हा आपण PR हा साईडला घेऊन घेतलेला आहे. ठीक आहे. आता इथे PR स्क्वेअर इज इक्वल्स टू याचं
मायनस केल्यावरती 144 आन्सर येतं. मग याचं रूट निघेल, याचं स्क्वेअर कट होईल, इथे PR इज इक्वल्स टू 12 युनिट हे आन्सर येतं. ठीक आहे, इथे घेऊया आपण पर्टिक्युलर ड्रॉन फ्रॉम center of a circle to its chord, bisect the chord. Okay, then therefore RS is equals to 2 into PR is equals to 2 into 12 units is equals to इथे 24 units येतील. Therefore the length of chord RS is equals to 24 unit. ठीक आहे. बघा क्वेश्चन नंबर 5. इन द फिगर P इज द सेंटर ऑफ अ सर्कल. Chord AB and chord CD intersect on the diameter at the point E. If angle AEP concurrent angle DEP, then prove that AB is equals to CD. आता AEP आणि DEP हे दोघं अँगल काय आहेत, कॉन्करंट आहेत, ते आपल्याला इथे दिलेलं आहे. आता आपल्याला प्रूव्ह काय करायचं आहे, AB आणि CD हे काय आहेत, इक्वल कॉर्ड आहेत, ते आपल्याला इथे सांगायचं आहे. ठीक आहे, तर मग बघूया कन्स्ट्रक्शन. ड्रॉ segment PQ is perpendicular chord AB. बघा 5th नंबरचं एक्झाम्पल आहे. इन द फिगर P इज द सेंटर ऑफ अ सर्कल. Chord AB and chord CD intersect on the diameter at the point E. If angle AEP concurrent angle DEP, then prove that AB is equals to CD. ठीक आहे, आता मी इथे कन्स्ट्रक्ट करून घेतलेले आहेत. RP आणि PQP हे जॉईंट करून इथे राईट अँगल ट्रायंगल घेतले आहे. आता कन्स्ट्रक्शनमध्ये काय, ड्रॉ सेगमेंट PQ परपेंडिक्युलर कॉर्ड AB वरती परपेंडिक्युलर आहे आणि सेगमेंट PR परपेंडिक्युलर ही CD वरती आहे. ठीक आहे, मग प्रूफ काय, तर इन ट्रायंगल PEQ अँड ट्रायंगल PER. मग ट्रायंगल PEQ अँड PER कॉन्करंट आहे, ते गिवनमध्ये आहे. ठीक आहे, अँगल PQE इज कॉन्करंट अँगल PRE. हे कन्स्ट्रक्शन इच 90 डिग्रीच्या आपण इथे घेतलेले आहेत, म्हणजे अँगल R आणि अँगल Q हे 90 डिग्रीचे आहेत. आता सेगमेंट PE इज कॉन्करंट सेगमेंट PE. ठीक आहे, ही कॉमन येते दोघांची PE. ठीक आहे, देअरफॉर अँगल PEQ कॉन्करंट ट्रायंगल PER येतात. ठीक आहे, मग ही कोणती टेस्ट येते, ASA टेस्टनुसार. ठीक आहे, ते देअरफॉर PQ इज इक्वल्स टू PR. जशी PQ आहे तशी PR ह्या दोघी इक्वल आहेत. हे CSCT नुसार येतात. ठीक आहे, मग इथे देअरफॉर कॉर्ड AB इज कॉन्करंट कॉर्ड CD. ठीक आहे, जशी AB हे कॉर्ड आहे तशी CD कॉर्ड ह्या दोघं पण काय आहेत, कॉन्करंट आहेत. इथे येईल देअरफॉर कॉन्करंट कॉर्ड in a circle are equidistant from the center of the circle. Okay, the question number 6 आहे. in the figure CD is a diameter of the circle with center O. Diameter CD is perpendicular to chord AB at point E. Show that the triangle ABC is an isosceles triangle. आता हा जो ABC ट्रायंगल आहे तो
आयसोस्केल ट्रायंगल आहे ते आपल्याला शो करायचं आहे. ते सोल्युशनमध्ये घेऊया. इन ट्रायंगल ACE अँड ट्रायंगल BCE, हे दोघं काय झाले आहेत, सेपरेट झाले आहेत कॉमन साईडमुळे. इथे सेगमेंट CE इज कॉन्करंट सेगमेंट CE, ही काय झाली, कॉमन साईड झाली दोघं अँगलची. ठीक आहे. अँगल AEC कॉन्करंट अँगल BEC, इथे येईल गिवन इच 90 डिग्री. हे दोघं अँगल 90 डिग्रीचे दिलेले आहेत. इथे येईल परपेंडिक्युलर. drawn from the center of a circle to its chord bisect the chord. Therefore segment AE is concurrent segment BE. Therefore triangle ACE concurrent triangle BCE. This is here triangle ACE concurrent triangle BCE. SAS test. Segment AC is concurrent segment BC. CS CT. Common side common triangle. Therefore triangle ABC is a isoscale triangle. ओके, समजलं सर्वांना. असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. आणि यामागील व्हिडिओज आपल्या यूट्यूब चॅनलवरती जाऊन बघा. थँक्यू.